यवतमाळच्या दिग्रसमध्ये ग्रीन झोनमधील 24 भूखंडांची तब्बल 3 कोटींनी विक्री करण्यात आली। या व्यवहाराला मान्यता कुणाची असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। दिग्रस येथे लेआउटचा मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येतोय। तत्कालीन मुख्याधिकारी शेषराव टाले, अभियंता नुरुल हसन खान या दोघांना निलंबित केल्यानंतर महसूल अधिकारी एसआयटीच्या रडारवर असल्याची चर्चा आहे। दरम्यान नऊ लेआउटची आता मान्यता रद्द केल्यानंतर पुढे काय झालं हा संशोधनाचा विषय असल्याचं बोललं जात आहे। लेआउट संदर्भात आणखी तक्रारी असून त्याचीही चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे। आता आम्हाला असं विचार वाटत आहे की बा आमचा प्लॉट घेऊन आम्ही काय चुकी केलेली आहे, का कशासाठी, म्हणजे तुमचा जर लेआउट जर बाद असेल तर मग आम्हाला परमिशन कशी काय मिळणार, किंवा मग आमचे जे डॉक्युमेंटरी आहे ते क्लिअर आहे, आमची नोटरी वगैरे सगळी झालेली आहे, खरेदी झालेली आहे, मग आम्हाला परमिशनसाठी का थांबवत आहेत। लेआउट धारकाकडून काही जे ब्रोकर असतात ते आलेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही खरेदी केली यांनी असल्यामुळे, आणि नंतर काही दिवसांनी हा मुद्दा मंत्रालयात उचलला गेला। मंत्रालयात उचलल्या गेल्यानंतर 3-4 दिवसांनी डायरेक्ट 9 लेआउट जेव्हा रद्द करण्यात आले तेव्हा एक छातीचा ठोकाच आमचा बंद पडल्यासारखा झाला होता। कारण की वैयक्तिक जमापुंजी करून आम्ही लेआउट घेतलं होतं, इन्व्हेस्टमेंट म्हणून केली होती। परंतु आज स्थिती अशी आहे, या लेआउटकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही आहे आणि कुठले व्यवहार होत नाही आहे। काही लोकांना घर बांधायचे आहे, तीसुद्धा परिस्थिती थांबलेली आहे। परंतु यामध्ये एक पालकमंत्र्यांनी स्टेटमेंटसुद्धा दिलं होतं की सर्वसामान्यांना कुठला त्रास होणार नाही त्या पद्धतीने, पण आता सध्या आम्हाला या पद्धतीचं अजून कुठले उत्तरं मिळालेले नाहीत। सध्या सर्व थंड बस्त्यात आहे असं आम्हाला कदाचित वाटत आहे आणि व्यवहार होत नाहीत। त्यामुळं सध्या संकटात सापडल्यासारखं आम्हाला वाटत आहे, फसगत झाल्यासारखं वाटत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।